संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे। देशामध्ये 7 टप्प्यात तर राज्यामध्ये 5 टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत। पैकी 2 टप्प्यामधलं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार देखील पडलेली आहे, संपन्न झालेली आहे। अशा वेळी देशातले जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राहुल गांधी असतील, तर यांचं भविष्य नेमकं काय सांगतं, त्याचबरोबर राज्यातल्या नेत्यांचं भविष्य नेमकं काय सांगतं, हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी। गुरुजी, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये। लोकसभा निवडणूक तर सुरू झालेली आहे, 7 टप्प्यापैकी 2 टप्प्यांचं मतदान देखील झालेलं आहे। अशा वेळी कोणत्या नेत्यासाठीची गृहमानाची स्थिती अनुकूल आहे किंवा कोणत्या नेत्याचं भविष्य आत्ता अनुकूल आहे? आपण जेव्हा लोकसभेच्या निवडणुकींचा अंदाज बांधतो त्यावेळेला प्रमुख नेत्यांबरोबर त्यांच्या प्रमुख पक्षांच्या पत्रिकांचा पण विचार करत असतो आणि ज्या टप्प्यामध्ये निवडणूक होतात त्या तारखा आणि निकालाची तारीख याच्यावरती सगळं गणित आपण अंदाज मांडत असतो। तर याच्यामध्ये काय झालं आहे की आता सध्या जो काय एक सत्ताधारी पक्ष आहे याच्यासाठी अतिशय अनुकूल परिस्थिती आपल्याला ह्या ग्रहयोगाच्या माध्यमातून बघायला मिळते। म्हणजे याच्यात काय झालं आहे की एक अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998 साली NDAची स्थापना केली, तर ती पोझिशन खूप स्ट्रॉंग आहे। त्यामुळे 98पासून तुम्ही जर बघितलं तर BJPला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे। म्हणजे 98च्या आधीचं BJPचं यश आणि 98 नंतरचं BJP अलायन्स ह्याचा विचार केला तर म्हणजे आपण याच्यामध्ये 2 भागामध्ये विचार करू शकतो की पूर्वी फक्त भाजप हा एकटा पक्ष होता जो त्या ठिकाणी 1982 साली अगदी 2 जागा त्यांनी निवडून आल्या होत्या 92 साली। तर त्याच्यानंतर तेवढं काही सक्सेस त्यांना मिळालं नाही। ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी 1998 साली त्यांनी नॅशनल डेमोक्रॅटिक आघाडी म्हणून स्थापन केली NDA, तर ती पत्रिका खूप महत्त्वाची आहे। त्याच्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये भाजप आणि मित्र पक्षांना एक चांगलं एक त्या ठिकाणी यश आपल्याला बघायला मिळतं। या उलट काय होतं आहे की दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी पोझिशन आहे ही खरं तर इंदिरा गांधीच्या नंतर पत्रिका खराब होती। मी केवळ फक्त राजीव गांधी यांच्या पत्रिकेचा विचार केला तर थोडंसं तेवढा तो काळ चांगला, कारण त्याची पत्रिका स्ट्रॉंग होती। दुर्दैवाने त्यांचा अंत झाला आणि त्याच्यानंतर काँग्रेसची परिस्थिती हालाकीची झाली। नंतर फक्त केवळ त्या ठिकाणी मोठा पक्ष म्हणून त्यांना सत्ता मिळत गेली, पण काँग्रेसची पत्रिका ही सातत्याने त्या ठिकाणी नंतर बिघडत गेलेली आहे। आणि त्याच वेळेला NDA भाजप आणि मित्रपक्ष यांच्या पत्रिकेमध्ये अतिशय उत्तम पोझिशन असल्यामुळं मी अपवाद फक्त त्या ठिकाणी आपला मधला त्या ठिकाणी सोडला तर दुर्दैवाने त्याच्यामध्ये 2004ला हा एक यांचं प्लॅनिंग चुकलं भाजपचं आणि एक शायनिंग इंडियाच्या माध्यमातून तिथं त्यांना काँग्रेसला संधी मिळाली आणि 10 वर्ष ते सत्तेमध्ये मिळाली। परंतु पुन्हा त्या ठिकाणी मोदीसारखा एक आपल्याला नेता मिळाला BJPला आणि त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी एक हाती नेतृत्व हे देशावरती त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं आणि मग त्यांची पत्रिका त्या जोडीला जी बलवान ठरते। त्यातला मूळ जो मुद्दा आहे त्या ठिकाणी की वृश्चिक राशीमध्ये चंद्रमंगळ युती आणि त्याच्या 4थ्या स्थानामध्ये गजकेसरी योग करणारा गुरु हा खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे। तर मंगळ ज्या पत्रिकेमध्ये बलवान असतो त्यावेळेला त्याच्यासमोर शत्रू राहत नाही। त्यात पुन्हा वृश्चिक राशी अशी आहे की ती अतिशय त्या ठिकाणी कणखर आणि दुसऱ्याला शत्रूवरती मात करणारी म्हणा किंवा शत्रूला संपवणारी रास आहे। तर त्यांनी काय केलं की आल्यानंतर शत्रू कसा कमजोर होईल यासाठी अनेक गोष्टींचा त्या ठिकाणी त्यांनी अवलंब केला आहे। एक बूथ लेवलपासून त्यांनी एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आहे। पण आता आपण म्हणलं तर भाजपचं सरकार आहे का, तर नाही, आपण आता म्हणतो की मोदी सरकार असंच चालू आहे। कारण का आता मोदींची पत्रिका ही त्यामानाने अतिशय बलवान आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते। त्याच्या उलट काय झालं की दुसरं नेतृत्व जे आहे इंडिया आघाडीचं हे मोठा पक्ष म्हणून नैसर्गिकपणे राहुल गांधीकडे आलेलं होतं। आता फक्त खरगेंचा आपण अध्यक्ष म्हणून विचार करू शकतो, परंतु सगळं कामकाज हे राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली असल्यामुळं राहुल गांधीची पत्रिका तेवढीच खराब होती। कारण त्यांचा जो रवी आहे हा मिथुन राशीमध्ये रवी मंगळ युती, रास मात्र वृश्चिकच आहे, दोघांची पण रास वृश्चिक आहे, परंतु त्याच्यामध्ये यांचा मोदींचा मंगळ हा स्वराशीचा आणि चतुर्थात गुरु हा योग झाला आहे। तर यांच्या पत्रिकेत राहुल गांधीच्या चंद्र नेपच्यून युती आहे वृश्चिक राशीमध्ये आणि त्याचा अधिपती जो मंगळ आहे हा मात्र शत्रू राशीत असल्यामुळं इथं शत्रू कायम त्यांना वरचढ ठरलेला आहे। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने उभारी घेतलेली नाही किंवा त्यांना अपयशाचा सारखा सतत त्याने सामना करावा लागतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजप असेल यांनी जो मिशन 400 पारचा नारा दिलेला आहे तर तो NDA किंवा भाजपा म्हणून पूर्ण होऊ शकतो का?
आता काही गोष्टी ह्या प्रचाराच्या असू शकतात. एकतर आता माझ्या मते जे नवीन सभागृह लोकसभेचं नवीन बांधलेलं आहे, याच्यामध्ये जर आपण बघितलं की एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट की त्यांनी कपॅसिटी खूप वाढवली, डबल कपॅसिटी. याचा अर्थ काय, त्यांच्या पुढच्या ज्या योजना आहेत हे सभागृहामध्ये जास्तीत जास्त खासदार बसण्याची शक्यता आहे. त्या इथून पुढच्या काळामध्ये अशा काही घटना तयार होतील की जेणेकरून खासदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्या माध्यमातून त्यांना जी आवश्यक संख्या पाहिजे लोकसभेला, त्याचा प्रयत्नात आता ही लोकं आहेत, भाजपची लोकं. त्यामुळे त्यांचं जे टार्गेट आहे ते 400+ ते अचीव करण्याच्या प्रयत्नात आहे. तर त्याला यश मिळेल का, तर त्याच्या जवळपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला कारण काय, तर आता काय होतं आहे की रवी हा सत्तेचा कारागृह आहे. आणि ह्या वेळेला काय होते की एक लक्षात घ्या की तुम्हाला दरवर्षी लोकसभा निवडणुका हे साधारण 15 मेच्या आसपास निकाल लागून जातो. परंतु ह्यावेळेस काय झालं की त्यांनी 4 जूनपर्यंत निवडणूक निकाल लांबवला. याच्यामागं खूप मोठं गणित आहे. कदाचित माझ्या मते काही ॲस्ट्रॉलॉजीचं पण त्यांनी मदत घेतली असावी, किंवा जे होणार असेल म्हणून त्या तारखेला होते असं म्हणू शकते, किंवा त्या तारखेला का होतं आहे तर त्यांना काहीतरी मोठं काहीतरी साध्य करायचं असेल किंवा होणार असेल. तर त्यावेळची जी परिस्थिती आहे ना, त्यावेळेला वृषभ राशीमध्ये खूप ग्रह एकत्र येतात. आता वृषभ राशी दिल्लीची रास आहे आणि दिल्लीमध्ये मग त्या ठिकाणी जो सत्ताधारी पक्ष आहे त्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आता खूप ग्रह एकत्र आल्याचा फायदा काय की मला वाटतं त्या ठिकाणी काही किरकोळ पक्ष सोडता मोठे सगळे पक्ष BJPकडं, काँग्रेस सोडून जाण्याची शक्यता आहे. आणि ते आता ती परिस्थिती आपल्याला बघतो आहे. त्याच्यामध्ये त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी मोठी संख्या भाजपकडं लोकसभेमध्ये येण्याची शक्यता आहे. तर याच्यामध्ये मिनिमम जे त्यांना पाहिजे असतं, माझ्या मते 2/3 मेजॉरिटी तर त्यांना पाहिजे असं मला वाटतं. तर ती संख्या इथे 360च्या जवळपास. तर मला वाटतं तेवढी ते क्रॉस करतील असं मला नक्की वाटतं. म्हणजे एकटा भाजप 300+ आणि NDA 360+ अशी शक्यता त्यांची रणनीती आहे आणि ती कदाचित यशस्वी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला जो तिसऱ्या टर्मचा कार्यकाळ आहे 24 ते 29 पर्यंतचा, तर तो पूर्ण करू शकतील का, किंवा मग मोदी नसतील तर मग पर्याय कोणी असेल? तर ह्यासाठी आपण साधारण आता जे काय दुसऱ्या फळीतले नेते आहेत याच्यामध्ये जर आपण विचार केला तर स्वाभाविक आपण नितीन गडकरींचा आपण महाराष्ट्र म्हणून विचार करू शकतो. दुसरी पोझिशन आहे योगी आदित्यनाथ आणि तिसरी आहे अमित शाह. तर याच्यामध्ये आदित्यनाथांना कदाचित एक टर्म थांबावं लागेल. पण आता जे राष्ट्रीय नेते म्हणून आपण गडकरी आणि अमित शाह यांचा विचार करू शकतो. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की दोघांच्या पत्रिका वृषभ राशीचा रवी आहे. आणि आता गुरु तुम्हाला म्हटलं तसं वृषभ राशीत गुरु असल्यामुळं हे दोन लोक शर्यतीमध्ये असणार आहेत. मग याच्यामध्ये उद्या जर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावरून एखादे विशिष्ट त्यांच्यासाठी पद निर्माण केलं जाण्याची शक्यता आहे. मी कदाचित एक अध्यक्ष म्हणून म्हणा किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून एखादी पद त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतं. आणि प्राईम मिनिस्टर म्हणून एक आफ्टर 75 म्हणजे आता जे 75चं जे त्यांनी पायंडा घातलेला आहे, तर त्यावेळेला कदाचित अजून 2 वर्षांनी ते त्यांची धुरा पंतप्रधान पदाची ह्या 2 व्यक्तीपैकी एखाद्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तिथून पुढं ते एखाद्या अशा काही पदासाठी ते त्या ठिकाणी त्यांना त्यांची योजना करण्यात येईल असं मला वाटतं. सर, योगी आदित्यनाथ आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, याबरोबर भाजपामधनं सातत्यानं एक नाव राष्ट्रीय नेतृत्वासाठी पुढे येत असतं, शिवराज सिंग चौहानांचं. तर शिवराज सिंग चौहानांना राष्ट्रीय पातळीवर कोणती मोठी संधी मिळू शकते? आता काय झालं आहे बरं काय, मुख्यमंत्री म्हणून जे लोक आता काम करतात ते यांना तसा म्हणजे राष्ट्रीय म्हणजे मोदींनी केलं हे बरोबर आहे. परंतु त्या ठिकाणी मोदींचं काम कसं होतं की ते प्रचारक म्हणून भारतभर फिरले होते, त्यांना त्याचा अभ्यास होता, त्यामुळे त्यांना ते सोपं गेलं. पण मुख्यमंत्री एखादा पटकन पंतप्रधान होईल अशी शक्यता कमी वाटते. त्या मानाने मला ह्या 2 व्यक्तीचं जास्ती शक्यता आहे, अमित शहा आणि नितीन गडकरी. ह्यापैकी संघाचा ज्याला पाठिंबा असेल ती व्यक्ती कदाचित 2 वर्षांनी आपल्याला ह्या PM पदावरती दावा करू शकते. NDA आघाडी तर आहेच, त्याबरोबर इंडिया आघाडी जी आहे ती देखील दावा करते की आम्ही सत्तेमध्ये परतणार. इंडिया आघाडी म्हणून त्यांचं ग्रहमान कसं आहे? हां, आता काय झालं आहे की स्थापना जसं तुम्हाला मी सांगितलं की इंडिया आघाडीची स्थापना ही 98ला झाली, तशी इंडिया आघाडीची आत्ता झाली स्थापना जून 2023मध्ये. तर त्यावेळेला ते काय आता त्यांनी ग्रहयोग बघितले नाही हा वेगळा भाग आहे. कर्क राशीमध्ये अमावस्या असताना त्या आघाडीची स्थापना झाली आणि त्याच वेळेला त्या कर्क राशीच्या रविचंद्राच्या अष्टमात शनी असल्यामुळं एक रवी शनी श्राष्टक आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडी सत्तेमध्ये येत नाही हे आपल्याला इथं सांगता येतं. तर तिथं रवी शनीचा श्राष्टक योग आणि अमावस्याची त्यांनी स्थापना
ही त्यांच्यासाठी चुकीची गोष्ट आहे. तर त्यांना पुढे भविष्यात कदाचित त्या ठिकाणी वेगळ्या नेतृत्वाखाली वेगळी आघाडी पुढच्या काळामध्ये करावी लागेल असं मला वाटतं. तर हे होते ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी की ज्यांनी सोप्या शब्दामध्ये जी आहे ती माहिती दिलेली आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 99237162262, 942352547 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.